तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या कामांचाही रथाद्वारे प्रचार। विकास रथच्या माध्यमातून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार असेल। नुकताच बारामतीमध्ये रथातनं सुनेत्रा पवार यांच्या कामांचा प्रचार झालेला आहे। आपण बघतोय नुकताच बारामतीमध्ये रथातनं सुनेत्रा पवार यांच्या सर्वांगीण विकास एकच ध्यास असं म्हणत हा प्रचार प्रसार होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आता सुप्रिया सुळे यांच्या कामाचा सुद्धा रथाद्वारेच प्रचार केला जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, दोन रथ पाहायला मिळत आहेत आणि आता तगडी टक्कर होणार हेही एक प्रकारे संकेत मिळत आहेत। प्रज्ञा, निश्चितच 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघांकडून आता जोरदार अशा पद्धतीची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते। भेटीगाठी त्यासोबतच जो काही विकास रथ आहे तो मतदारसंघामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांचा जो काही कार्याची माहिती देणारा रथ होता तो बारामतीमध्ये फिरत असताना पाहायला मिळाला होता। आता दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी जे काही 5 वर्षामध्ये जे काही कामं केलेली आहेत, संसदेत जे काही प्रश्न मांडलेले आहेत, या संदर्भातला एक रथ आता सध्या बारामतीतल्या ग्रामीण भागामध्ये फिरताना पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवारांकडून जे जुने जाणते नेते होते, जे राष्ट्रवादीपासून दुरावले होते, त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे घेण्याचा प्रयत्न हा शरद पवार सुप्रियाकडून सुळेंकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। ज्यामध्ये पृथ्वीराज त्यासोबतच चंद्रराव तावरे हे जे दोन नेते आहेत बारामती आणि इंदापूर तालुक्यातील, यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत। शरद पवारांनी काल पृथ्वीराज तासक यांची भेट घेतली, तर सुप्रिया सुळे यांनी बारामतीतल्या काठेवाडी एका कार्यक्रमामध्ये चंद्रराव तावरे यांची सुद्धा भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी त्या संदर्भातलं ट्विट सुद्धा केलेलं आहे। चंद्रराव तावरे हे भाजपचे नेते आहेत आणि बारामतीतलं एक मोठं नाव म्हणता येईल। मात्र सातत्याने त्यांनी शरद पवारांना आणि एकूणच पवार कुटुंबियांना विरोध केला होता। मात्र आता त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न हा सुप्रिया सुळेंकडून होताना दिसतोय। तर दुसरीकडे पृथ्वीराज जाधव हे राज्य साखर परिषदेचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा 2021 पासून राष्ट्रवादीपासून दुरावले होते, त्यांना सुद्धा आता जवळ करण्याचा प्रयत्न हा पवार कुटुंबियांकडून दिसतोय। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी योगेश।